शिवतारे बारामतीच्या मैदानात उतरणार आहेत। विजय शिवतारे बारामतीत अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। अजित पवारांनी सामान्य जनतेला लुटलं असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंनी 15 वर्षात काय केलं असा प्रश्न सुद्धा विजय शिवतारे यांनी उपस्थित केलाय। 2024च्या लोकसभेची जी पडगम आहे ते वाजायला सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या सत्तेचे समीकरण कसे बदलतात हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। पण आता आपल्यासोबत विजय बापू शिवतारे आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून पवार या प्रवृत्तीच्या विरोधात आहे। एक लक्षात घ्या, 543 लोकसभा मतदारसंघ देशात आहेत, त्यातला एक मतदारसंघ बारामती आहे, नाव बारामती दिलेलं। तो काही सातबारा नाही पवार कुटुंबाचा, ती मालकीयत नाही आहे। 6 विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये आहेत। मग घराणेशाही कशासाठी हवी की फक्त पवार पवार, कधी शरद पवार, कधी अजित पवार, कधी सुप्रिया सुळे, आता सुनेत्रा पवार, रोहित पवार, हे काय? ही घराणेशाही ही निश्चितपणे लोकशाहीला घातक आहे। आणि म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून जरी मी माजी मंत्री असेल, आमदार असेल, मी या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये विरोधी मतदान जे अँटी पवार मतदान आहे जवळजवळ 5,80,000, त्या सर्व लोकांना कोणाला मतदान करते म्हणतात? सुनेत्राही नको आणि सुप्रियाही नको, अजित पवारही नको आणि शरद पवारही नको। मग आम्ही मतदान कोणाला करायचं? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून या लोकशाहीमध्ये आपल्याला योग्य असा उमेदवार, योग्य असा खासदार आमदार निवडून देण्यासाठी जी व्यवस्था करून ठेवली आहे संविधानाने, त्या व्यवस्थेला योग्यरित्या लोकांना, मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी मिळावी म्हणून विजय शिवतारे ही निवडणूक लढतोय। एकंदरीत पवार प्रवृत्तीला विरोध असल्याचं बापूंनी सांगितलेलं आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।